Good afternoon, students. We are studying chapter number 2, that is Introduction to DBMS. In last lecture, we have seen what is actually a database, then advantages of database, then applications in real life example of database. Okay, so now let's continue with the next point, that is data types in DBMS. Okay, आता database म्हणजे आपण काय बघितलं की it is just information, or DBMS means what, it provides a software to create the databases, and database म्हणजे काय बघितलं की it is a stored information in such a way that it can be retrieved, inserted, that information can be inserted, deleted, updated in an efficient way. ये मीन्स युजरला जेव्हा कोणताही रेकॉर्ड और कोणती इन्फॉर्मेशन हवी असेल तो इझिली ती ॲक्सेस करू शकतो और त्याच्यात काहीतरी चेंज करू शकतो. सो दॅट इज नथिंग बट अ डेटाबेस. आता डेटा टाईप्स म्हणजे काय, सी डेटाबेसमध्ये आपण काहीतरी रेकॉर्ड क्रिएट करतो. मीन्स व्हॉट, मीन्स काय करतो की आपण एक टेबल क्रिएट करतो. ओके, टेबल तर सगळे फॅमिलीला असतात. टेबल मीन्स लाईक स्टुडंटशी रिलेटेड मला काहीतरी टेबल क्रिएट करायचं आहे, तर मी काय एंटर करणार, स्टुडंट रोल नंबर असेल, स्टुडंट नेम असेल, ओके, देन स्टुडंट कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, स्टुडंटचा ईमेल असेल, ॲड्रेस असेल. ओके, मग टेबल्समध्ये आपण सेव्हरल कॉलम्स क्रिएट करतो आणि त्याच्यात रोज असतात. रोज अँड कॉलम्स इज अ टेबल. ओके, मग त्या टेबलमध्ये आपण वन बाय वन डेटा इन्सर्ट करत जातो. ओके, सो डेटा टाईप मीन्स व्हॉट, सी वेन यू क्रिएट अ टेबल और ॲड अ फील्ड टू द टेबल इन द डेटाबेस, फील्ड्स आर क्रिएटेड विथ स्पेसिफिक डेटा टाईप. डेटा टाईप मीन्स व्हॉट, ॲज द नेम सेज, आपण जो काही डेटा एंटर करणार आहोत, ओके, त्याचा टाईप मीन्स वेदर ते कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर मीन्स व्हॉट, त्याचे अल्फाबेट्स आहेत किंवा स्पेशल सिम्बॉल आहेत किंवा नंबर आपण एंटर करतो आहे का. ओके, सो these types of a data is nothing but a data type. Like see, data types are the classification that identify possible values for an operation that can be done on the data, as well as the way the data in that field is stored in the database. So data type काय करतो, आपण सेव्हरल टाईप ऑफ डिफरंट डेटा आपण एंटर करतो. लाईक आता स्टुडंटचं एक्झाम्पल दिलंस, त्याच्यात काय होतं, स्टुडंटचं नेम होतं, ॲड्रेस होता, कॉन्टॅक्ट नंबर होता. सो हा सगळा डेटा काय एकमेकांपासून खूप डिफरंट आहे. ओके, मग नेम मीन्स मी काय तिथे कॅरेक्टर्स एंटर करणार आहे, नंबर एंटर करणार मीन्स तिथे काहीतरी इंटिजर्स एंटर केले जाणार आहेत. ओके, सो मग हे डिफरंट जे काही टाईप्स आहेत ते आयडेंटिफाय करावे लागतात. ओके, जेव्हा आपण डेटाबेसमध्ये जेव्हा आपण डेटा स्टोअर करतो त्याच्या आधी हे सगळे टाईप्स आपल्याला आयडेंटिफाय करावे लागतात. ओके, इट मे नॉट बी नेसेसरी फॉर अस, बट जे काही ट्रान्झॅक्शन्स आपण करणार डेटाबेसमध्ये आता सर्टन ॲक्टिव्हिटीज होत आहेत और सर्टन ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. लाईक जेव्हा आपल्याला डेटाबेसमध्ये काही रेकॉर्ड ॲड करायचा असेल, अपडेट करायचा असेल, ओके, मग त्या टाईमला हे जे काही आपण डेटा टाईप मेन्शन केले ते तिथे यूज केले जातात. सो व्हॉट हॅपन्स की ओन्ली ॲडिंग अँड अपडेटिंग एवढेच ॲक्टिव्हिटीज डेटाबेसमध्ये इन्क्लूड नसतात. ओके, फर्दरसुद्धा डेटाबेसशी रिलेटेड एक खूप काही ॲक्टिव्हिटीज आहेत जे तुम्हाला फर्दर प्रॅक्टिकलमध्ये कळतील. सो हे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत और ॲक्टिव्हिटीज आपण करतो डेटाबेसवरती, तेव्हा या डेटा टाईप्सचा यूज होतो. ओके, सो नाव लेट सी व्हॉट आर द डेटा टाईप्स दॅट आर वी गोइंग टू यूज इन DBMS. फर्स्ट इज अ टेक्स्ट मीन्स व्हॉट, आपण जे काही कॅरेक्टर्स एंटर करतो और अल्फाबेट्स एंटर करतो, इट मे बी स्पेशल सिम्बॉल्स असू शकतात किंवा आपले अल्फाबेट्स असू शकतात, कॅपिटल अल्फाबेट्स और स्मॉल अल्फाबेट्स. ओके, मग हे काय झालं, टेक्स्ट झाला हा. ओके, टेक्स्ट इज डिफरंट अँड नंबर्स आर डिफरंट. सो आपण टेक्स्ट एंटर करतो. सो टेक्स्टसाठी दोन टाईपचे डेटा टाईप्स आहेत. फर्स्ट इज अ CHAR, दॅट इज स्कॅर डेटा टाईप. ओके, कीप दॅट इन माइंड, CHAR. Okay, that means it holds a fixed length string, can contain letters, numbers and special character. The fixed size is specified in a parenthesis. सो कॅरेक्टर मीन्स व्हॉट, कॅर डेटा टाईप आपण कधी एंटर करतो, लाईक आता मी टेबल क्रिएट केला आहे, त्याच्यात मला स्टुडंटचं नेम एंटर करायचं आहे. मग मी कॅर डेटा टाईप कधी एंटर करणार आहे की मला जो स्टुडंटचं नेम मी एंटर करणार आहे त्याला मी काहीतरी फिक्स लेंथ मेन्शन करणार आहे. ओके, सो कॅर इन ब्रॅकेट सपोज 20. सो मी लेंथ काय स्पेसिफाय केली आहे तिथे, 20 लेंथ स्पेसिफाय केली आहे. ओके, मग काय होतं आहे, जेव्हा पण युजर
त्या टेबलमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहे तेव्हा तो मॅक्झिमम 20 लेटर्स तिथे इन्सर्ट करू शकतो. मोर दॅन 20 लेटर्स तिथे इन्सर्ट होऊ शकत नाही. ओके, सो ओन्ली लेटर्स, नो नंबर्स आर अलाउड. सो कॅर डेटा टाईप मी कधी यूज करणार, जेव्हा मला टेक्स्ट एंटर करायचं असेल. जो डेटा मी एंटर करणार आहे दॅट डेटा शुड बी आयडेंटिफाईड ॲज अ टेक्स्ट. ओके, मग मी काय यूज करणार, कॅर डेटा टाईप यूज करणार. आणि कॅरच्या पुढे ब्रॅकेटमध्ये मला तिथे काहीतरी साईज मेन्शन करावी लागणार. मीन्स किती मला किती लेटर्स इन करून घेऊ शकते, मॅक्झिमम लेंथ काय असणार लेटर इन करून घ्यायची, दॅट कॅन बी मेन्शन. आणि सेकंड एक आहे तो वेअर कॅरसुद्धा सिमिलर आहे टू एंटर द टेक्स्ट. सी डिफरन्स काय आहे, इट होल्ड्स अ व्हेरिएबल लेंथ स्ट्रिंग and can contain letters, number and special character. The maximum size is specified in the parenthesis. सो कॅर आणि व्हॅरकॅरमध्ये बेसिकली डिफरन्स काय बघा, दोन्ही आपण काय करतो, टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपण यूज करतो. बट कॅरमध्ये काय होतं की टेबलमध्ये आता आपल्याला माहिती आहे की जसा स्टोअर होत डेटा आपण जसा स्टोअर करतो. ओके, कॅरला सपोज मी 15 साईज तिथे मेन्शन केली आहे. ओके, आणि तिथे म्हणजे काय होतं, मी मॅक्झिमम 15 लेटर्स तिथे इन करू शकते. ओके, मग मला आता मी जर त्या एखाद्या नेम मला एंटर करायचं, मग नेमला मी डेटा टाईप काय मेन्शन केला आहे, कॅर मेन्शन केला आहे. आणि कॅरला साईज काय दिली आहे, 15 साईज दिली आहे. मग काय होतं आहे की मी आता मला 15 लेटर्स तिथे इन्क्लूड करायचे नाहीत. मला ओन्ली 4 नेम्सचं लेटर एंटर करायचं, लाईक JHON, जॉन मला एंटर करायचं आहे. त्याच्यात किती कॅरेक्टर्स आहेत, ओन्ली 4. ओके, मग मी कॅरला किती साईज तिथे डिफाईन केली आहे, 15 साईज डिफाईन केली आहे. आणि मी एंटर किती लेटर्स करते, ओन्ली 4 लेटर्स एंटर करते. मग काय होतं आहे, जरी मी 4 लेटर्स एंटर करते आहे तरी पण तिथे टेबलमध्ये स्टोअर होताना किती बाईट्स ते स्टोअर होणार आहेत, 15 बाईट्स स्टोअर होणार आहेत. 4 बाईट्स तिथे यूज होणार. बाईट्स मीन्स बाईट इज नथिंग बट it is a measure in which data is stored. Okay, byte like 1 byte, 2 bytes. Okay, there are so byte is a unit in which data is stored. मग मी 15 तिथे साईज मेन्शन केली आहे, म्हणजे मला तिथे 15 बाईट्सचा स्टोरेज फिक्स केला जाणार आहे. जरी मी 4 लेटर्स एंटर केले तरी पण त्या पर्टिक्युलर जॉन ह्या पर्टिक्युलर डेटासाठी 15 बाईट्स तिथे फिक्स होणार आहे. 4 बाईट्स आहेत, मग बाकीचे जे काही 11 बाईट्स असणार आहेत ते तिथे वेस्टेज आहेत. ओके, वेस्ट असले तरी तिथे एम्प्टी तो डेटा तिथे ते बाईट्स तिथे एम्प्टी असणार आहेत, तरी पण ती साईज तिथे अवेलेबल केली जाणार आहे. ओके, बाकीचे जे 11 बाईट्स वेस्ट जाणार आहेत, असं नाही की तिथे ते 11 बाईट्स तिथे वेस्ट झाले आहेत म्हणून बाकी दुसरा आपण डेटा तिथे स्टोअर करू शकतो. नो, जे काही 15 बाईट्स आहेत ते पण तिथे पूर्ण 15 बाईट्स अलोकेट केले जाणार आहेत, ओन्ली फॉर इवन माय लेटर इज ऑफ नेम इज ऑफ अ 4 लेटर. तरी पण तिथे 15 बाईट्स त्याला अलोकेट केले जाणार आहेत. आणि व्हॅरकॅरमध्ये काय होतं, आता जसं इथे बघितलं की व्हॅरकॅरमध्ये सपोज मी अगेन इथे 15 साईज मेन्शन केली आहे आणि मी लेटर्स किती इन करते, 4. मीन्स JHON 4 लेटर्स मी इन करते. मग इथे काय होतं आहे, व्हॅरकॅरमध्ये जेवढे लेटर्स आपण एंटर करतो आहे तेवढीच साईज तिथे त्या डेटाला अलोकेट करून दिली जाते. बाकीचे जे 11 आहेत दॅट विल नॉट बी काउंटेड इन युअर डेटाबेस. ओके, मग ते एक्स्ट्रा जे 11 बाईट्स रिमेनिंग आहेत ते तिथे काउंट केले जात नाही. बट इन केस ऑफ अ कॅर काय होतं, जे मी जर तिथे कॅरला 15 ही साईज तिथे दिली आहे तर ती 15 साईज तिथे फिक्स केली जाते. मीन्स मी कितीही नेम एंटर करू दे, इट मे बी ऑफ अ 4 लेटर्स, इट मे बी ऑफ अ 5 लेटर्स, तरी पण ईच अँड एव्हरी नेमला 15 बाईटची स्पेस तिथे अलोकेट करून दिली जाणार आहे. आणि व्हॅरकॅरमध्ये काय होतं, 15 मी तिथे साईज मॅक्झिमम 15 साईज तिथे मेन्शन करू शकते. मीन्स अबाव 15 लेटर्स कॅनॉट बी एंटर्ड, बट बिलो 15 जेवढे पण मी लेटर्स एंटर करते तेवढीच साईज तिथे अलोकेट करून दिली जाणार आहे. बाकीचे जे एक्स्ट्रा बाईट्स असतात दॅट विल बी रिमूव्ड. ओके, मग ते बाईट्स तिथे एंटर करून दिले जात नाही और एंटर होत नाही. ओके, सो दॅट इज अ डिफरन्स बिटवीन कॅर अँड व्हॅरकॅर. सो मोस्टली व्हॅरकॅर आपल्याला खूप सफिशियंट एफिशियंट पडतं, बिकॉज एक्स्ट्रा स्पेस पण तिथे वेस्टेज होत नाही आणि जेवढे आपण लेटर्स एंटर केले तेवढाच डेटा तिथे स्टोअर होऊन राहतो. सो दॅट वॉज डिफरन्स बिटवीन कॅर अँड व्हॅरकॅर.
नेक्स्ट डेटा टाईप आहे दॅट इज अ न्यूमरिक. न्यूमरिक मीन्स वॉट, जेव्हा आपण काहीतरी नंबर्स एंटर करतो. सो मीन्स लाईक मला कॉन्टॅक्ट नंबर एंटर करायचा आहे, स्टुडंटचा रोल नंबर एंटर करायचा आहे, सो इथे मी नंबर एंटर करते. मग असा डेटा असेल तर त्याला मी डेटा टाईप काय सेट करणार आहे. सी नंबरसाठी 2 टाईपचे डेटा टाईप्स आहेत, दॅट इज अ डेसिमल अँड INT. INT स्टँड्स फॉर इंटिजर. ओके, डेसिमल आपण डेटा टाईप कधी यूज करणार. इट कॅन रिप्रेझेंट्स नंबर विथ ऑर विदाउट अ फ्रॅक्शनल पार्ट. मीन्स वॉट, जर ते डेसिमल नंबर असेल, लाईक मी स्टुडंटचे ॲव्हरेज मार्क्स एंटर करत असेल और काही पर्सेंटेज असतील लाईक 93.5 93 मीन्स ते डेसिमल पॉईंट येतो आहे और फ्रॅक्शन तिथे क्रिएट होतं आहे. मीन्स अशा टाईपचे जे नंबर्स और अशा टाईपचा जो डेटा असेल तो मला तिथे स्टोअर करायचा आहे, तर मी तिथे त्याला डेटा टाईप काय देणार, डेसिमल देणार. आणि नेक्स्ट आहे इंटिजर. इंटिजर मीन्स वॉट, होल नंबर जो असतो लाईक 1 2 3. ओके, सच टाईप ऑफ डेटा मला जेव्हा एंटर करायचं असेल तेव्हा मी डेटा टाईप काय देणार आहे त्याला, इंटिजर. लाईक सी, मी एक टेबल क्रिएट केला आहे, स्टुडंट नेम आहे, देन स्टुडंट ॲव्हरेज मार्क्स आहेत आणि स्टुडंटचा रोल नंबर आहे. ओके, मग स्टुडंट नेमला मी काय एंटर करते, त्याचं नेम और लेटर्स एंटर करते. सो स्टुडंट नेमला मी डेटा टाईप काय सेट करणार, कॅर डेटा टाईप. देन नेक्स्ट काय आहे, स्टुडंटचे ॲव्हरेज मार्क्स. आता ॲव्हरेज मार्क्स इट इज नॉट कंपल्सरी दॅट ॲव्हरेज मार्क्स पूर्ण होल नंबरच असेल, इट कॅन बी इन अ फ्रॅक्शन. ओके, डेसिमल पॉईंटमध्ये सुद्धा ते मार्क्स असू शकतात. सो मी काय करते, जर मी तिथे इंटिजर नंबर एंटर करते म्हणून मी जर त्याला इंटिजर डेटा टाईप सेट केला आणि जर एका दुसऱ्या स्टुडंटचे मार्क्स फ्रॅक्शनमध्ये और डेसिमल पॉईंटमध्ये असतील तर तिथे एरर होणार, तो डेटा तिथे स्टोअर होणार नाही आहे. सो मी काय करणार, आधीपासून तिथे डेसिमल पॉईंट त्या ॲव्हरेज मार्क्सचा जो डेटा टाईप आहे त्याला डेसिमल म्हणून मेन्शन करणार. सो दॅट विल बी डेसिमल. मीन्स जर इवन फ्रॅक्शन और डेसिमल पॉईंटमध्ये नंबर्स असले तर मी तिथे स्टोअर करणार आहे. आणि नेक्स्ट आहे रोल नंबर. रोल नंबरमध्ये पॉईंट कुठे येणार नाही आहे, ओन्ली इट विल बी होल नंबर. ओके, सो मी रोल नंबरला डेटा टाईप काय सेट करणार आहे, इंटिजर, दॅट इज INT. सो दीज वर द डेटा टाईप्स फॉर अ न्यूमरिक व्हॅल्यूज. नेक्स्ट आहे ते डेट काय करतं, डेट हॅव अ स्पेसिफिक सिंटॅक्स. ओके, डेट आपण आयडेंटिफाय करू शकतो. इट होल्ड्स द डेट इन्क्लुडिंग डे मंथ अँड इयर. सो जेव्हा आपल्याला टेबलमध्ये डेट एंटर करून घ्यायची असेल तेव्हा आपल्याला त्या पर्टिक्युलर कॉलमला डेटा टाईप काय सेट करावा लागतो, डेट सेट करावा लागतो. ओके, नेक्स्ट इज अ टाईम. बिकॉज आता डेटमध्ये बघा, डेटमध्ये काय होतं की तर तुम्ही म्हणणार की आपण डेट ही व्हॅल्यू न्यूमरिकली पण एंटर करू शकतो. बट काय होतं, जेव्हा आपण डेट एंटर करतो तेव्हा तिथे काही स्पेशल कॅरेक्टर्स यूज करावे लागतात, लाईक 05 देन डॅश यूज करतो किंवा स्लॅश सिम्बॉल यूज करतो, देन 11 अँड 2020. सो मध्ये जे काही आपण डॅश और स्लॅश हे स्पेशल सिम्बॉल यूज करतो दे कॅनॉट बी इन्क्लुडेड इन अ न्यूमरिकल व्हॅल्यू. सो आपण त्याला ॲट अ टाईम एकच डेटा टाईप मेन्शन करू शकतो, एकतर न्यूमरिक मेन्शन करावं लागेल किंवा कॅरेक्टर मेन्शन करावा लागेल. ओके, सो इट इज नॉट पॉसिबल, दॅट्स वाय वी हॅव टू स्पेसिफाय अ डेटा टाईप. ओके, नेक्स्ट आहे टाईम काय करणार, इट विल स्टोअर द टाईम, इट होल्ड्स द टाईम. आणि त्याचं फॉर्मॅट कसा असणार आहे बघा, हावर्स :मिनिट्स अँड सेकंड. So these were the data types which we have to use whenever we are going to store some data in a DBMS. काय काय असणार आहेत बघा, टेक्स्टसाठी 2 टाईप असतात, कॅरेक्टर्स आणि वॅरकॅर. कॅरेक्टर आणि वॅरकॅरमध्ये डिफरन्स काय, कॅरेक्टरला एकदा आपण साईज मेन्शन केली की तेवढ्याच साईजचा डेटा तिथे केला जाणार आहे. ओके, इवन तो बाकीचे बाईट्स यूज होत नसले तरी पण ते बाईट्स तिथे स्टोअर केले जाणार आहेत. नेक्स्ट वॅरकॅरमध्ये सुद्धा काय, जेवढी आपण टेक्स्ट एंटर करणार बट इट इज जेवढी आपण साईज और जेवढे बाईट्स आपण यूज करणार तेवढेच तिथे स्टोअर केले जाणार आहेत, एक्स्ट्रा बाईट विल बी रिमूव्ड. नेक्स्ट न्यूमरिक डेटासाठी 2 टाईप्स आहेत, डेसिमल अँड इंटिजर. डेसिमल विल बी डेसिमल डेटा टाईप आपण कधी यूज करतो, जेव्हा आपल्याला फ्रॅक्शनल नंबर एंटर करायचा असतो तेव्हा. अँड इंटिजर डेटा टाईप कधी स्पेसिफाय करणार, वेन वी वॉन्ट टू एंटर द होल नंबर. नेक्स्ट डेट डेटा टाईप काय करतो, आपण डेट इन्क्लूड करू शकतो. अँड टाईम अलाउज अस टू include the time. Okay, so that were the data types in a DBMS. Now next concept आहे ती म्हणजे डेटा मॉडेल. So what is a data model? See, database is designed according to the certain rules. This logical structure of a database is known as a model.
Data model define how data is connected to each other and how they are processed and stored inside a system. It describes the method of storing and retrieving the data. सो डेटा मॉडेल मीन्स व्हॉट, आपण काय बघितलं की डेटाबेस म्हणजे काय की डेटा द सर्टन टाईप ऑफ रेकॉर्ड आर स्टोर्ड इन द डेटाबेस. ओके, मग तो रेकॉर्ड स्टोर करण्यासाठी एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर असतो. सो दॅट इज नथिंग बट अ मॉडेल. सो डेटा मॉडेल मीन्स व्हॉट, द वे इन विच डेटा इज कनेक्टेड टू इच अदर अँड हाऊ दे आर प्रोसेस्ड अँड स्टोर्ड इनसाइड अ सिस्टीम. मीन्स सी लाईक आपण आता स्कूलचं एक एक्झाम्पल घ्या. स्कूलमध्ये स्टुडंट्सशी रिलेटेड एक डेटा असणार आहे. देन स्टुडंटचं जर लायब्ररीमध्ये अकाउंट असेल तर मग लायब्ररीसाठी एक सेपरेट डेटाबेस असणार आहे. मग हे 2 डेटाबेस झाले. मग इथे काय होतं आहे, हे दोन्ही डेटाबेस एका स्टुडंटशी रिलेटेड, ईच अँड एव्हरी स्टुडंटचा दोन्ही डेटाबेसमध्ये रेकॉर्ड असणार आहे. मग इथे काय होतं आहे, जेव्हा लायब्ररी अँड स्टुडंट इन्फॉर्मेशन याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला और काही ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील, लाईक स्टुडंट डेटाबेस कन्सिडर करून लायब्ररीचा जो काही रेकॉर्ड आहे तो आपल्याला अपडेट करायचा असेल, मग इथे काय होतं आहे, दोन्ही डेटाबेस यूज होत आहेत. दोन्ही डेटाबेस एकमेकांमध्ये इंटरकनेक्टेड आहे. मग हे इंटरकनेक्शन जे काही आहे त्याच्यावर जी काही प्रोसेसिंग होणार आहे आणि ज्या वेने ते एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत, दॅट इज नथिंग बट अ डेटा मॉडेल. सो डेटा मॉडेल काय करतो, इट डिफाईन्स हाऊ द डेटा इज और हाऊ द डेटाबेसेस आर इंटरकनेक्टेड विथ ईच अदर अँड हाऊ द डेटा प्रोसेसिंग इज डन इनसाइड द सिंगल सिस्टीम. आता बघा, देर आर डिफरंट टाईप ऑफ मॉडेल लाईक नेटवर्क मॉडेल, हायरार्चिकल मॉडेल अँड रिलेशनल मॉडेल. ओके, सो डेटा मॉडेलचे काही डिफरंट टाईप्स आहेत. सो अमॉंग दॅट वी आर गोइंग टू सी अ रिलेशनल मॉडेल. So what is a relational model? See, the most popular data model in a DBMS is a relational model. Relational data model is the primary data model which is used widely around the world for data storage and processing. This model is simple and has all the properties and capabilities required to process the data with storage efficiency. Then transaction is a unit of work that is performed against a database. सो रिलेशनल मॉडेल मीन्स आता जे काही एक्झाम्पल सांगितलं मी स्टुडंट आणि लायब्ररीचं, त्याच्यात काय आहे, 2 डेटाबेस एकमेकांशी रिलेटेड आहे. सो धिस टाईप ऑफ हे जे काही डेटाबेस आहेत ते आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व असतात. सो रिलेशनल मॉडेल हे मोस्टली यूज केलं जातं. वी आर गोइंग टू स्टडी दॅट इन डिटेल. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा. मग रिलेशनल मॉडेलमध्ये काय होतं की सेवरल ट्रान्झॅक्शन्स असतात. इट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन अ ट्रान्झॅक्शन. बट ट्रान्झॅक्शन मीन्स वॉट, सी त्यांनी एक्झाम्पल दिलं एक, if you are creating a record or updating a record or deleting a record from a table, then you are performing a transaction on the table. Means in short काय, transaction is nothing but whatever activities we are doing on that database or on that table, means दॅट इज नथिंग बट अ ट्रान्झॅक्शन. मीन्स मी आता स्टुडंट रेकॉर्डमध्ये डेटाबेसमध्ये काही नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करते आहे, ती काय झाली, एक ट्रान्झॅक्शन झाली. कोणाचा रेकॉर्ड डिलीट केला किंवा कुठचा रेकॉर्ड अपडेट केला, काहीतरी त्याच्यात चेंज केला. सो ऑल दीज ॲक्टिव्हिटीज दॅट आय एम डुईंग आर नथिंग बट अ ट्रान्झॅक्शन्स. ओके, आता सी, there are some properties of a transaction. Transactions have following 4 standard property usually referred to by acronym ACID. So let's see, first property आहे that is atomicity. It ensures that all operations within the work unit are completely successful, otherwise the transaction is aborted at the point of failure and the previous operations are rolled back to the former state. ॲटोमिसिटी एक ट्रान्झॅक्शनची प्रॉपर्टी आहे. मीन्स वॉट डज इट से, की आपण जो काही रेकॉर्ड एंटर करणार, इट शुड बी सक्सेसफुली एंटर्ड. और जी काही ट्रान्झॅक्शन करणार, जर अपडेट करणार असणार तर इट शुड बी सक्सेसफुली अपडेटेड, इट शुड बी सक्सेसफुली डिलीटेड. मीन्स त्या ट्रान्झॅक्शन परफॉर्म करताना काही एरर तिथे यायला नको. ओके, जर काही एरर आली तर आपण जे काही ट्रान्झॅक्शन और जे काही ॲक्टिव्हिटी तिथे परफॉर्म करणार ती रोल बॅक होणार. रोल बॅक मीन्स वॉट, अंडू होणार आहे. मग त्याच्या प्रिव्हियसला जी आपण ॲक्टिव्हिटी केली आहे दॅट विल बी डिस्प्लेड, आणि जी रिसेंट ॲक्टिव्हिटी आपण केली आहे ज्याच्यात आपल्याला काही एरर आला, देन दॅट विल नॉट बी सेव्ड इन द डेटाबेस.
ओके. लाईक मी काहीतरी स्टुडंट नेम एंटर करते आणि तिथे मी डेटा टाईप चुकीचा दिला आहे, तर आपण डेटा तिथे सेव्ह होणार नाही आहे. ती ॲक्टिव्हिटी ऑर दॅट ट्रान्झॅक्शन विल नॉट बी सक्सीडेड. ओके. सो ॲटोमिसिटी शुड बी अवेलेबल इन केस ऑफ दिस ट्रान्झॅक्शन. जे काही आपण ट्रान्झॅक्शन परफॉर्म करणार दॅट शुड बी ॲटोमिक, मीन्स दॅट शुड बी सक्सेसफुली परफॉर्म. नेक्स्ट आहे कन्सिस्टन्सी. इट एन्श्योर्स दॅट द डेटाबेस प्रॉपरली चेंजेस स्टेट अपॉन अ सक्सेसफुली कमिटेड ट्रान्झॅक्शन. मीन्स सेम, म्हणजे काय होतं आहे, आपण जे काही चेंजेस डेटाबेसला करणार आहोत दॅट विल बी सेव्ड अँड दॅट शुड बी कन्सिस्टंट इन अ डेटाबेस. Then isolation, it enable transaction to operate independently and transparent to each other. Means what, each and every transaction should be independent of each other. Like मी एका टेबलवर काहीतरी ट्रान्झॅक्शन परफॉर्म करते, मग जेव्हा मी एका टेबलवरती परफॉर्म करते सो दॅट टेबल शुड और त्या टेबलमध्ये बाकी जेवढे काही रेकॉर्ड्स आहेत और बाकी जेवढा काही डेटा आहे दॅट शुड नॉट बी एफेक्टेड बाय दॅट ट्रान्झॅक्शन. ओके. मग तो जी ॲक्टिव्हिटी मी करते दॅट शुड बी इंडिपेंडंट ऑफ इट सेल्फ. त्याचा इफेक्ट बाकी दुसऱ्या रेकॉर्ड्सवरती होता कामा नये. सो इट शुड बी आयसोलेटेड फ्रॉम ऑल द अदर डेटा. ओके. म्हणजे एक रेकॉर्ड एंटर केला तर त्या रेकॉर्डमुळे बाकी जो काही माझा डेटा आहे त्याला एरर येता कामा नये. सो इट इज वन मोर प्रॉपर्टी दॅट इज आयसोलेशन. देन ड्युरेबिलिटी. इट एन्श्योर्स दॅट रिझल्ट ऑर इफेक्ट ऑफ अ कमिटेड ट्रान्झॅक्शन परसिस्ट इन केस ऑफ अ सिस्टीम फेलियर. मीन्स वॉट, जर मी काहीतरी डेटाबेसमध्ये चेंज करते आहे देन दॅट चेंज शुड बी सेव्ड. ओके. मग तो चेंज ते सेव्ह झाला पाहिजे. मीन्स इन केस जर माझी सिस्टीम फेल झाली और काही बिकॉज ऑफ सम डिझास्टर तो जो काही डेटा होता और मी करंटली ज्या डेटाबेसवरती वर्क करत होती तो डेटा सगळा क्रॅश झाला, देन दिस ट्रान्झॅक्शन शुड बी एबल टू रिकवर देमसेल्स. ओके. मी जो ट्रान्झॅक्शन्स मी रिसेंटली करते दॅट शुड बी सेव्ड देअर. ओके. मीन्स जर काही चुकून सिस्टीम फेलियर आला तर then that should not be unrolled or rolled back to previous activity. तो ती ट्रान्झॅक्शन तिथे सेव्ह झाली पाहिजे. इट शुड बी ड्युरेबल. सो दीज आर द 4 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज दॅट ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन शुड हॅव. काय आहेत? ॲटोमिसिटी आहे, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन अँड ड्युरेबिलिटी. सो दीज ऑल 4 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आर रिफर्ड ॲज अ ॲसिड प्रॉपर्टी. Okay, now this introduction to RDBMS. So let's see, we have seen relational database म्हणजे आपण बघितलं. So now let's see what is a RDBMS. Means RDBMS stands for Relational Database Management System. So RDBMS is a database. In RDBMS, a database is considered as collection of interrelated data. ओके. रिलेशनल डेटाबेस मीन्स काय, मी काय सांगितलं, मल्टिपल डेटाबेसेस एकमेकांशी इंटर रिलेटेड असतात और एकमेकांमध्ये रिलेशन असतं. ओके. लाईक स्टुडंट अँड लायब्ररीचं जसं एक्झाम्पल दिलं तसे एकमेकांशी रिलेटेड होते ते डेटाबेस. सो दॅट इज अ RDBMS. सो RDBMSमध्ये काय असतं बघा, काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत. फर्स्ट इज अ टेबल. The table is a basic data storage unit in a relational database. Table consists of columns and rows. A database consists of one or more table according to which data is stored in a table. Database designer decides the name of a table and title of a columns. सो रिलेशनल डेटाबेसमध्ये जेव्हा आपण डेटाबेस क्रिएट करतो तेव्हा बेसिक काय असतं त्याचं, विथ द हेल्प ऑफ अ टेबल आपण तो डेटाबेस क्रिएट करणार आहोत. तर टेबल म्हणजे काय होतं, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रोज अँड कॉलम्स. इथे डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, जे हॉरिझॉन्टल आहेत दे आर नथिंग बट अ रोज अँड जे वर्टिकल रेकॉर्ड्स आहेत दे आर नोन ॲज अ कॉलम्स. सो RDBMS मध्ये टेबलचा यूज केला जातो टू स्टोअर द डेटा. मग टेबल नेम और टेबलमध्ये जे काही कॉलमचे मीन्स मेन हेड जे काही आपल्याला एंटर करायचे आहेत तो दॅट कॅन बी नेम्ड बाय द यूजर. मीन्स जो कोण टेबल क्रिएट करतो ही कॅन नेम द टेबल बाय इट सेल्फ. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती फील्ड. अ टेबल कन्सिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन विच इज स्टोर्ड अंडर द डिफरंट हेडिंग कॉल्ड ॲज अ fields or columns. Columns are shown vertically in a table. Each field or a column has an individual name. Two columns cannot have the same name.
सो फील्ड मीन्स वॉट, सी इन दिस डायग्राम हे जे वर्टिकल आहेत लाईक पोझिशन, टायटल, एज्युकेशन रिक्वायरमेंट, फंक्शनल एरिया, मॅक्स पे, मीन पे, हे जे काही वर्टिकल रेकॉर्ड्स आहेत दे आर नोन ॲज अ कॉलम्स ऑर फील्ड. यांची कंडिशन काय आहे, टू फील्ड्स कॅनॉट हॅव अ सेम नेम. म्हणजे डुप्लिकेट नेम तिथे आपण देऊ शकत नाही. लाईक स्टुडंटशी रिलेटेड जर आपण टेबल क्रिएट करत असू देन देर शुड नॉट बी सेम, लाईक रोल नंबर दोन कॉलम्स आपण सेम एंटर करू शकत नाही. मग तिथे काय होतं, डेटा डुप्लिकेट होतो. आपण डेटा रिडंडन्सी आपण एक पॉईंट बघितलेला प्रिवियस लेक्चरमध्ये. सो इथे काय होतं, जर डुप्लिकेट रेकॉर्ड्स इथे इन्सर्ट झाले तर तिथे डेटा रिडंडन्सी ऑकर होते. सो टेबल्स और फील्ड क्रिएट करताना आपल्याला कंडिशन तिथे काय असते की आपण कोणत्याही फील्डला सेम नेम देऊ शकत नाही. सो मीन्स काय होतं, जर आपण सेम नेम दिलं तर तिथे एरर येणार आहे. सो बिकॉज ऑफ दॅट दिस डेटा रिडंडन्सी इज एलिमिनेटेड इन केस ऑफ अ डेटाबेस. नेक्स्ट काय आहे, रेकॉर्ड. ऑल द कॉलम्स इन अ टेबल मेक अ रो. इच रो कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑन द इंडिव्हिज्युअल टॉपिक. अ रेकॉर्ड इज composed of a field and contains all the data about a particular person, company or item in the database. Record is also called as a tuple. सो हे जे काही हॉरिझॉन्टल रोज तुम्हाला दिसत आहेत दे आर नथिंग बट अ रेकॉर्ड्स. ओके, सो रेकॉर्ड कशाने बनतात, बिकॉज ऑफ द कॉलम्स. ओके, हे सेवरल कॉलम्स आहेत दे आर कंबाईंड टुगेदर टू नोन ॲज अ सिंगल रेकॉर्ड. then next is a key. Now key is a very important in case of RDBMS. Key means what, a column or combination of a columns which can be used to identify one or more rows in a table is called as a key of a table. मीन्स की म्हणजे आपण काय म्हणणार, आता कीचा यूज कधी होतो, जेव्हा मल्टिपल डेटाबेस आपल्याकडे अवेलेबल असतात आणि त्या डेटाबेसमधले टेबल्स आपल्याला एकमेकांशी लिंक करायचे असतील तेव्हा कीचा यूज केला जातो. तो कसा यूज केला जातो, सी. आता कीचे नॉर्मली दोन टाईप्स असतात, एक म्हणजे प्रायमरी की असते अँड सेकंड मीन्स फॉरेन की असते. Primary key means what, the group of one or more columns used to uniquely identify each row of a relation is called as a primary key. Means what, जर आपण एखाद्या पर्टिक्युलर कॉलमला प्रायमरी की म्हणून डिफाईन केलं तर काय होतं, त्या कॉलममध्ये आपण जे काही रेकॉर्ड्स एंटर करणार दॅट रेकॉर्ड शुड बी युनिक मीन्स त्या डुप्लिकेट रेकॉर्ड तिथे आपण एंटर करू शकत नाही. हे लाईक रेकॉर्ड एंटर का आपण कंडिशन काय होती कॉलमसाठी, कॉलम नेम सेम असताना. मीन्स आता सी स्टुडंट टेबल मी क्रिएट करते, मग त्याच्यात मी काय काय इन्क्लूड करते, लाईक सी हेच एक्झाम्पल घ्या. स्टुडंट आय डी आहे, नेम आहे, क्लास आहे आणि डिव्हिजन आहे. मग हे काय झाले, कॉलम झाले. मग हे कॉलम जे नेम्स आहेत स्टुडंट आय डी, नेम, क्लास अँड डिव्हिजन, हे कॉलम नेम्स आहेत ते मी सेम एंटर करू शकत नाही. ओके, बट स्टुडंट आय डीचे जे काही रेकॉर्ड्स आहेत लाईक 001 नेम, हा जो काही हॉरिझॉन्टल रेकॉर्ड आहे एक पर्टिक्युलर स्टुडंटचा दॅट कॅन बी डुप्लिकेट. तो डुप्लिकेट असू शकतो कारण स्टुडंट नेम कधी कधी सेम असतो. एका स्टुडंटचं नेम जॉन आहे तर अजून कोणतरी स्टुडंट असेल क्लासमध्ये त्याचं पण नेम जॉन आहे. सो रेकॉर्डमध्ये ते रोजमध्ये ते पॉसिबल आहे की सेम रेकॉर्ड आपण इन्सर्ट करू शकतो. मग काय होतं की काही असे केसेस असतात की त्या रोमध्ये आपण डुप्लिकेट रेकॉर्ड इन करू शकत नाही. लाईक सी स्टुडंट आय डी और तुमचा एक्झामचा जो सीट नंबर येतो, सीट नंबर काय असतो, युनिक असतो. सेम सीट नंबर कुठच्या स्टुडंटला नसतो. ईच अँड एव्हरी स्टुडंटकडे त्याचा पर्टिक्युलर इंडिपेंडंट युनिक सीट नंबर असतो. सो म्हणजे काय झालं, स्टुडंट आय डी हे हा जो आपण कॉलम डिफाईन केला आहे आपण तिथे काय करावं लागणार आहे, त्याचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते आपल्याला युनिक हवे आहेत. मग मी काय करते, दॅट आय विल डिफाईन दॅट स्टुडंट आय डी ॲज अ प्रायमरी की. कळतं आहे, मग मी त्या स्टुडंट आय डीला काय करते, प्रायमरी की म्हणून डिफाईन करते. म्हणजे मी त्याच्यात जेवढे पण रेकॉर्ड्स इन्सर्ट करणार आहे ते मला डुप्लिकेट नको आहेत, दॅट विल ऑलवेज बी युनिक. आणि नेक्स्ट आहे फॉरेन की. फॉरेन की कधी यूज होणार आहे, इट इज अ फील्ड ऑर कलेक्शन ऑफ फील्ड इन वन टेबल दॅट रिफर्स टू द प्रायमरी की इन अनदर टेबल. म्हणजे काय, इथे बघा दोन टेबल्स क्रिएट केले आहेत मी. ओके, एकमध्ये एकाचा स्टुडंट डेटा आहे आणि दुसऱ्यामध्ये स्टुडंटचा लायब्ररी रेकॉर्ड्स आहे. मग इथे काय होतं, ह्या दोन टेबलमध्ये तुम्ही बघू शकता स्टुडंट आय डी हा जो कॉलम आहे तो दोघांमध्येही कॉमन आहे.
ओके. मग जर मी स्टुडंट लायब्ररी रेकॉर्डमधला स्टुडंट आय डी हा कॉलम रिमूव्ह केला तर हे दोन्ही पण इंडिपेंडंट टेबल्स होत आहेत. त्या दोघांमध्ये काहीच कनेक्शन नाही आहे और किंवा काहीच रिलेशन नाही आहे. इट मे बी ऑफ अ डिफरंट क्लास, इट मे बी ऑफ अ डिफरंट स्कूल, काही रिलेशन तिथे दिसत नाही आहे. बट मी सेम स्टुडंट आय डी ते लायब्ररी रेकॉर्ड्समध्ये जेव्हा ॲड करते तेव्हा आपल्याला काय कळतं आहे की स्टुडंट डेटाबेसमध्ये जे काही स्टुडंट आय डी आहेत तेच सेम टू सेम स्टुडंटच्या लायब्ररी रेकॉर्डमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे काय होतं आहे, विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन से दॅट धीस टू टेबल्स आर इंटर रिलेटेड विथ इच अदर. ओके ना. ओके. मग आता मी काय करते, स्टुडंट आय डी काय फर्स्ट स्टुडंट रेकॉर्डमध्ये बघा स्टुडंट आय डी काय आहे 001. ओके. मग 001शी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मी इथे स्टोअर करते, लाईक जॉन क्लास 11 आणि त्याचं डिव्हिजन ए. मग जेव्हा मला ह्या स्टुडंटचं लायब्ररी रेकॉर्ड्स चेक करायचं असेल तेव्हा मी काय चेक करते, तेव्हा मी आता हे दोन स्टुडंट आय डी आपण काय केलं, इट शुड बी युनिक. मग स्टुडंट आय डीला मी प्रायमरी की म्हणून डिफाईन करते. मग युनिक का असायला पाहिजे, तोच बिकॉज विथ द हेल्प ऑफ धी स्टुडंट आय डी मी दुसरा जो लायब्ररीचा टेबल आहे त्याला लिंक केलं आहे. ओके. मग दोघांमध्ये पण जे स्टुडंट आय डी काय असणार आहेत, युनिक असणार आहेत. जॉनचा जो काही स्टुडंट आय डी आहे 001 तोच स्टुडंट आय डी त्याला लायब्ररी रेकॉर्डमध्ये सुद्धा तोच असणार आहे. मी इथे चेंज करू शकत नाही, इथे त्याचा आय डी चेंज करू शकत नाही. 002 मी नाही चेंज करू शकत बिकॉज इथे मी स्टुडंट आय डीला प्रायमरी की म्हणून डिफाईन केलं आहे. मग फॉरेन की म्हणजे काय, विथ द हेल्प ऑफ दिस स्टुडंट आय डी जो लायब्ररी रेकॉर्डमध्ये जो स्टुडंट आय डी आहे, विथ द हेल्प ऑफ दॅट आय एम आयडेंटिफाईंग दॅट इट इज धीस टू टेबल्स आर इंटरकनेक्टेड. ओके. मग मी काय करते, लायब्ररी रेकॉर्डमध्ये जो स्टुडंट आय डी नावाचा कॉलम आहे त्याला मी फॉरेन की म्हणून डिफाईन करते. ओके. म्हणजे काय होतं आहे की स्टुडंट टेबलमध्ये जो काही प्रायमरी की आहे ती लायब्ररी टेबलमधली फॉरेन की असणार आहे. मीन्स व्हॉट हॅपन, जेव्हा मी एका टेबलमध्ये सेम कॉलम प्रायमरी की म्हणून डिफाईन करते आणि दुसऱ्या टेबलमध्ये तोच कॉलम ॲज अ फॉरेन की म्हणून डिफाईन करते तेव्हा काय होतं, वी नो दॅट दीज टू टेबल्स आर इंटर कनेक्टेड विथ इच अदर ऑन अ सिंगल कॉलम. स्टुडंट आय डी हा आपला सिंगल कॉलम आहे आणि बेस्ड ऑन दॅट आपण दोन टेबल्स रिलेट करतो एकमेकांशी. सो दॅट इज अ यूज ऑफ अ प्रायमरी की अँड अ फॉरेन की. ओके. प्रायमरी कीला कंडिशन काय आहे की त्याचे जे काही रेकॉर्ड्स आहेत दॅट कॅनॉट बी डुप्लिकेटेड, इट शुड बी इच अँड एव्हरी रेकॉर्ड मस्ट बी युनिक. ओके. सो इथे बघा स्टुडंट आय डीमध्ये कोणताही रेकॉर्ड आपण रिपीट केला नाही. सेम क्लासमध्ये जो क्लासला आपण प्रायमरी की म्हणून डिफाईन केलं नाही बिकॉज क्लास कॅन बी सेम 11 सेम असू शकतो. अगेन डिव्हिजन आहे, डिव्हिजनसुद्धा सेम असू शकतो, ए बी बी. सो वी हॅव नॉट मेन्शन दॅट ॲज अ प्रायमरी की. ओके. मग स्टुडंट आय डी हे काय झालं, प्रायमरी की म्हणून डिफाईन केलं आणि तोच स्टुडंट आय डी कॉलम जो लायब्ररी रेकॉर्डमध्ये आहे त्याला आपण काय केलं, फॉरेन की म्हणून डिफाईन केलं बिकॉज वी वॉन्ट टू इंटरकनेक्ट दीज टू टेबल्स विथ इच अदर. ओके. मग ह्याचे जे काही प्रॅक्टिकल बेस्ड आहेत, जेव्हा आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करू तेव्हा तुम्हाला जास्त कळेल. सो फॉर नाव जस्ट कीप इन माइंड दिस बेसिक कन्सेप्ट दॅट वी आर गोइंग टू यूज इन अ RDBMS. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. दॅट्स ऑल फॉर टुडे. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.